तुम्हाला येऊन जर कोणी ज्ञान सांगत असेल ना, की इंडियाची फुटबॉल टीम का मागे आहे आणि इंडियाची फुटबॉल टीम का पुढे जाऊ नाही शकत, तर त्याला ही केप वर्डेची स्टोरी सांगा आणि त्याचं तोंड बंद करा. तर केप वर्डेने वर्ल्ड कपमध्ये आज एक इतिहास रचलाय. त्यांनी त्यांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्याच कॅम्पेनमध्ये राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय केलंय आणि ते करण्यासाठी त्यांनी छोट्या मोठ्या देशांना नाही तर स्पेन, जो वर्ल्ड कप कंटेंडर आहे यावर्षीचा, उरुग्वे, जो वर्ल्ड कप जिंकणारा देश आहे, त्यानंतर सौदी अरेबिया, ज्याच्या फुटबॉलमध्ये खूप साऱ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट केली गेल्या वर्षांमध्ये, अशा देशांसोबत खेळून आणि त्यांच्यासोबत ड्रॉ करून ते केलंय. आणि एक भन्नाट गोष्ट म्हणजे केप वर्डे अजूनही या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच हारली नाहीये. वर्ल्ड कप इतिहासामधला थर्ड लोएस्ट पॉप्युलेशनवाला केप वर्डेचा देश. या देशाचं आपण या वर्ल्ड कप आधी नावही ऐकलं नव्हतं. त्या देशाने आज राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय केलंय. 2002 पर्यंत केप वर्डेमध्ये एक फुटबॉल खेळायच्या लायकीचं पिच पण नव्हतं. त्यांचे 3-4 पिच होते, ते पण मातीचे ग्राउंड्स होते. त्यानंतर त्यांच्या फेडरेशनने ठरवलं, त्यांच्या फॅन्सने, त्यांच्या प्लेयर्सने सगळ्यांनी मिळून एक काहीतरी चेंज करायचं ठरवलं आणि त्यांनी फिफा ग्रांटकडून जे पैसे येतात प्रत्येक देशासाठी, ते पैसे त्यांनी नीट इन्व्हेस्ट केले. त्यांच्या फॅन्सनी त्या प्लेयर्सला सपोर्ट केला, त्यांच्या प्लेयर्सनी तेवढ्या पॅशनने त्या गेममध्ये इन्व्हेस्ट केलं, त्यांचा गेम सुधारला. त्यांच्या फेडरेशनने तेवढे रिसोर्सेस बिल्ड केले, तेवढे कोचिंग दिलं त्या प्लेयर्सला आणि आज ते वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय झालेत. आणि त्या राऊंड ऑफ 32 मध्ये इतर कोणाला नाही तर अर्जेंटिनासोबत खेळणार आहे, की जे वर्ल्ड कप चॅम्पियन्स आहेत. तुम्ही विचार करा, त्यांच्या प्लेयर्ससाठी, त्यांच्या फॅन्ससाठी, त्यांच्या फेडरेशनसाठी किंवा इन जनरल त्यांच्या देशासाठी हा किती मोठा मोमेंट आहे, हा किती भन्नाट मोमेंट आहे. कारण ते राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय झालेच, पण ते वर्ल्ड कप चॅम्पियन सोबत, लिओनल मेस्सी सोबत आणि अर्जेंटिनाच्या टॉपच्या प्लेयर्स सोबत खेळणार आहे. ते ते मॅच जिंकतील नाही जिंकतील, त्यांच्यासाठी अर्जेंटिनासोबत एक पिचवर खेळणं हीच खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि त्यांनी दाखवून दिले प्लेयर्समध्ये, फॅन्समध्ये आणि फेडरेशनमध्ये एक थोडी जरी पॅशन असेल ना फुटबॉलबद्दल, आणि त्यांनी ठरवलं की नाही, आपण एक चांगलं इन्व्हेस्टमेंट करून आपण फुटबॉल ग्रो करणार आहे आपल्या देशामध्ये, तर ते पॉसिबल आहे.